होतील. दोघांनी दोन दोन वेळा वर्ल्ड कप जिंकलाय रे. फटाका मॅच आहे, आई शपथ निलेश. म्हणजे ईडन गार्डनवरती भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हे म्हणजे क्रिकेटची पर्वणी राहणार आहे. त्याचं कारण एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे निलेश. टेस्ट क्रिकेट, वन डे क्रिकेट, मी म्हणेन की भारतीय संघ पुरून उरेल वेस्ट इंडिज करता. त्याला T20 क्रिकेट म्हणलं ना की या गोष्टी गृहीत धरता येत नाहीत रे. कारण T20 क्रिकेट आहे त्यांच्याकरता मासा आणि पाणी असं जणू काय सहजतेने ते पाण्यात जातात. तसं मला नेहमी वाटतं. आणि फायर पॉवर जर का म्हणायला गेली तर बॅटिंगमधली फायर पॉवर त्यांची अचाट आहे. आणि रविवारच्या सामन्यासाठी विकेट हे फ्लॅट राहणार हे अगदी म्हणजे सगळ्यांनाच अपेक्षा आहे. एका वेगळ्या समारंभामध्ये सौरव गांगुली मला भेटलेला होता आणि तो म्हणला की जी टेस्ट मॅचच्या वेळेला चूक केली ती यावेळेला होणार नाही. माझं खेळपट्टीकडे लक्ष आहे, व्यवस्थित पाणी व्यवस्थित रोलिंग करून खेळपट्टी टकाटक राहणार आहे. त्यामुळे निलेश, हा सामना बॅटिंगमध्ये कोण कोणाचं वर्चस्व ठेवतं याच्यापेक्षा बॉलिंग कोण चांगलं करतं याच्यावरती हा सामना ठरणार आहे. अगदी खरं आहे, पण थोडासा मला हेवा वाटतोय. तुम्ही तिकडे आहात, दादाबरोबर गप्पा मारल्यात, ग्राउंडवरती असणार आहात, त्यामुळे वेळोवेळी आपण संवाद साधूच यात. मॅचच्या दिवशी पण पुन्हा एकदा गप्पा मारूच यात. पण ॲज यू सेड राईटली, बॉलिंगवरती भरोसा आहे. अर्शदीप सिंग 24 रन्समध्ये 3 विकेट त्याच्या नावावरती मागच्या मॅचला होत्या. तो स्विंग आज त्याला पुन्हा मिळेल का? मध्ये थोडासा हरवला होता त्याकडनं, पण नवीन बॉल पुन्हा हँडल करेल चांगला. गंमत कशी आहे निलेश माहिती आहे का? लोक म्हणतात की पहिली बॅटिंग करण्याचा एवढा फायदा होत नाही. सेकंड बॅटिंगला खेळपट्टी किंवा आउटफिल्डवरती ड्यू पडलं की बॉल ओला होतो, बॉलिंग करायला त्रास होतो, बॉल थोडासा पटकन बॅटीवरती येतो, त्यामुळे सेकंड इनिंगला बरं पडतं. पण ॲट द सेम टाईम बॅटिंग करणं सेकंड इनिंगला म्हणलं तर पहिल्या इनिंगला तुम्हाला जर का बॅटिंग मिळाली आणि तुम्ही मोठा स्कोर केला तर समोरच्या संघाची गाळण उडते. आणि ती गाळण उडाल्यानंतर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुमच्यावरती रन रेटचं जे एक ओझं असतं ना, ते ओझं तुम्हाला बऱ्यापैकी त्रास देतं आणि त्याच्यात मग फलंदाज चुका करून जातात. समजा पहिली बॉलिंग आली तर अर्शदीपचा जो तुझा मुद्दा आहे तो इतका योग्य आहे. कारण अर्शदीपला विकेट ताजंतवानं असताना स्विंग मिळतोच रे. आणि त्यातनंही खास करून तो लेफ्ट आर्म पेस बॉलर आहे, लंबा चौडा रनअप घेऊन येतो आणि ओव्हर द विकेट टाकत असताना तो बॉल हवेत बाहेर टाकतो आणि पडून त्याचा बॉल आत येतो. आणि तो निलेश एवढासा जरी आत आला तरी तो पुरेसा ठरतो. त्याच्या सगळ्याचा जर का विचार केला तर मला वाटतं अर्शदीप सिंग हा नक्कीच महत्त्वाचा बॉलर राहिलेला आहे. त्याला अजून एक कारण असं आहे, बुमरा नावाचा एक जो बॉलर आहे त्याच्याविरुद्ध लोक घाबरून कुठलीही म्हणजे संधी घ्यायचा प्रयत्नच करत नाही, धोका अगदी. पत्करतच नाही. मग त्यांना वाटतं काय की अरे अर्शदीप जोरात टाकतो, आपण त्याच्यावरती चान्स घेऊया आणि मग अर्शदीपची संधी वाढते. हे डबल कॉम्बिनेशन आहे. एक तर तो बॉलर चांगलाच आहे आणि दुसरीकडे बुमराच्या दहशतीचा त्याला फायदा होतोय. अगदी खरं आहे. आपण नेहमी बोलतो बॅटिंगच्या एक पार्टनरशिपबद्दल, पण बॉलिंगची पार्टनरशिप पण तितकीच महत्त्वाची आहे, नाही का? येऊया थोडंसं स्पिनकडे. कारण स्पिन विषय म्हटला की पहिली ओव्हर जाणार आहे ती आपल्या पुन्हा एकदा मिस्ट्री स्पिनरकडे. पण थोडी मिस्ट्री त्याची आता रीड होती असं वाटतंय कुठेतरी. पहिल्या 5-6 बॉलमध्ये जी विकेट पडायची ते थोडं गणित आता पुढे ढकललं जात आहे. निलेश, झालं गेल्या दोन सामन्याचं तुझं ऑब्झर्वेशन जर का म्हणलास तर मी परफेक्ट म्हणेन. त्याचं कारण निलेश असं आहे, वरुण चक्रवर्ती हा एवढा वळवणारा बॉलर नाही. वरुण चक्रवर्ती एवढासा बॉल वळवतो, कधी अगदी थोडासा बाहेर काढतो, बहुतांशी वेळेला त्याचा बॉल पडून आत येतो किंवा सरळ जातो. मुख्य मुद्दा त्याचा काय आहे की त्याचा बॉल योग्य टप्प्यावरती पडणं. ह्याच्यामध्ये पाटा विकेट जर का असलं, बॉल नवीन असला आणि त्याचा शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल पडला तर पुढं खेळू का मागं खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज जेव्हा अडकतो तेव्हा वरुण चक्रवर्तीच्या यशाचं प्रमाण वाढतं. हे माझं ऑब्झर्वेशन आहे निलेश. गेल्या दोन सामन्यामध्ये शॉर्ट ऑफ गुड लेंथ नाही, थोडंसं त्याच्याही अलीकडं बॉल पडत गेलेलं आहे आणि त्यामुळे त्याला मार पडलेला आहे. त्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्याचं कारण असं आहे, बॉल जो पुढं जायला पाहिजे त्याच्या बॉलिंगमध्ये तो पुढं गेलेला नाही आहे. तो अजून शॉर्ट ऑफ गुडलेनच्या अजून थोडा शॉर्ट राहिला आहे. थोडंसं मी टेक्निकल का सांगतो तर बऱ्याचशा दर्शकांना कळत नाही की एवढा चांगला बॉलर अचानक त्याची लय काय गेली. काय असतं क्रिकेटमध्ये, तुम्हाला एवढा बॉल जरी का अलीकडं पडला तरी फलंदाजाला मागं सरकून खेळायला वेळ मिळतो.
तोच बॉल थोडा पुढं पडला तर फलंदाजाला वाटतं तो बॉल शॉर्ट पडलेला, आखूड टप्पा पडलेला आहे. बॅट्समन मागं जातो, तो बॉल तेवढा आखूड पडलेला नसतो आणि नंतर त्याचा बॉल वेगाने येतो आणि मग प्लेड ऑन होतो, LBW होतो, बोल्ड होतो. या गोष्टी वरुण चक्रवर्तीच्या होतात. त्यामुळे वरुणला बाकी काही करायचं नाही आहे. बॉल थोडासा पुढच्या टप्प्यावरती टाकायचा आहे. तो कधीच हाफ वॉली देत नाही. एक लक्षात घ्या, पाय पुढं टाकला आणि त्याला गिरकी मारली असं करता येत नाही. फक्त त्याला शॉट पडला तर मात्र मार पडतो, स्क्वेअर कट त्याला सहजी मारला जातो. या गोष्टी जर का लक्षात घेतल्या तर वरुण चक्रवर्तीचा टप्पा सुधारला तर तो इवन वेस्ट इंडिजच्या बॅट्समनला सुद्धा त्रास देईल. अगदी खरं आहे. टप्पा थोडासा त्याला ॲडजस्ट करायला पाहिजे. पण तुम्ही ग्राउंडवरती असता, तुम्ही सामने पाहताय, प्रॅक्टिस पाहताय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या लोकांना काय आवडतं पाहायला, तर मॅचचा आदला दिवस किंवा मॅच चालू व्हायच्या अगोदरचे अर्धा ते पाऊण तास. कारण त्यावेळेस चित्र खरं पूर्ण स्पष्ट होतं. कोण खेळणार आहे, कोण वॉर्मअप करतंय, कोण कशा पद्धतीने बॅटिंग करतंय किंवा किती नंबरला बॅटिंग करणार आहे याचा अंदाज साधारण येतो. तर मी आता पाहिलं आहे प्रॅक्टिस, मी पण जवळनं पाहतोय. तर आता जे थ्रोबॉल करायचे, जोरजोरात फेकायचे, त्यांना पण खास सांगितलं गेलेलं आहे की बाबांनो जरा हळू टाका, कारण आता इथे ना सगळे लोक पेस काढून घेतात. त्याच्यामध्ये माहिर आहे आपला दुबे. आपण बॉलिंगविषयीच बोलतोय म्हणून हा पण एक मुद्दा आपण पुढे घेऊया की शिवम दुबे सारखा बॉलर आपल्याकडे जो आहे तो देखील तेच कर्तव्य करतोय. त्याच्याकडे तो ऑप्शन आहे की चांगले बॉल टाकणं चांगल्या ठिकाणी आणि जेव्हा नकोय तेव्हा बरोबर तो पेस काढून घेतो. हे किती महत्वाचं आहे आत्ताच्या घडीला. प्रचंड महत्त्वाचं आहे. फक्त जी वरुणची गोष्ट तू मगाशी उल्लेख करून दाखवलीस तीच गोष्ट मला शिवम दुबेची वाटते. शिवम दुबेला मेनली सांगितलं काय, मॉर्नी मॉर्कल असेल किंवा संघ व्यवस्थापन कॅप्टन असेल, कुणी असेल, ऑफसाईड आपण पॅक करूया आणि तू वाईड यॉर्कर टाक. आणि वाईड यॉर्कर टाकत असताना मधनंच तू जर का स्लो बाउन्सर टाकला तर आपल्याकडे मिड विकेटचा सुद्धा फिल्डर आहे. ह्याच्यामध्ये जर का तुमची चूक झाली तर मग गेल्या सामन्यासारखं होतं की वाईड 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 यॉर्कर टाकणं याला फार मोठं कौशल्य लागतं रे. बुमरा ते करू शकतो, शिवम दुबेला अजून ते सातत्याने करता आलेलं नाही. तो मेहनत खूप करतोय पण ओरिजिनली तो ॲथलीट नाही आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. जे अष्टपैलू म्हणून कौशल्य हार्दिक पंड्याकडे आहे तेवढं कौशल्य याच्याकडे नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मुख्य प्रश्न काय उरतो की लोक विचारतात अरे मग त्याला बॉलिंग कशाला देता, काय अक्कल आहे का, कशाला त्याला होतंय काय की चुकून समजा जर का आपल्याकडे जे मुख्य 5 बॉलर आहेत त्या 5 बॉलरपैकी समजा कोणातरी एखाद्याचा दिवस नसला, त्याला मार पडला किंवा खेळामध्ये निलेश तू आणि मी जाणतो, एवढा खेळ बघतो, कोणाला कधी इंजुरी होऊ शकते रे. तुमचा किती फिटनेस असला तरी बॉल लागू शकतो, इंजुरी होऊ शकते, काही होऊ शकतं. मग तुम्हाला बदली गोलंदाजाला एकदम अचानक प्रॅक्टिस नसताना, म्हणजे मी मॅच प्रॅक्टिस म्हणतोय, ते नसताना त्याला जर का बॉलिंगला आणलं तर तो गडबडीत मध्ये असंख्य चुका जास्त करू शकतो. म्हणून संघ व्यवस्थापन त्याला विचारपूर्वक बॉलिंग देते. आणि गेल्या सामन्यामधली त्याची बॉलिंग कोणालाच आवडलेली नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे वाईड आणि नो बॉलची बरसात त्यांनी केली, बाउंड्रीज आणि सिक्सर त्याला मारल्या गेल्या, त्यामुळे खेळाचं गणित बदललं. त्यामुळे शिवम दुबेला सुद्धा हे वाईड यॉर्करचं गणित हे नक्की बसवायला लागेल. कारण बॉलिंग त्याला 4 ओव्हरची मिळणार नाही, त्याला बॉलिंग 1 किंवा 2च ओव्हरची मिळणार आहे. त्याच्यामध्ये जर का त्यांनी त्या ओव्हर्समध्ये पर ओव्हर 8, 9, 10 पर्यंत जरी रन्स दिल्या तरी ठीक आहे. 10च्या पुढं जर का दिल्या तर त्याचा फटका हा स्कोरबोर्डला लागू शकतो. म्हणून शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे असं मी अजूनही दणक्यात सांगत नाही, कारण तेवढे त्याच्या बॉलिंगमध्ये लय किंवा अचूकता आलेली नाही आहे. परंतु पर्याय म्हणून त्याला तयार ठेवण्या वाचून भारतीय संघाकडे दुसरा पर्याय नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही क्रिकेट खेळलात, खूप सारं मी खेळतो. आपण क्लब क्रिकेटवरती जेव्हा बोलतो किंवा क्लब क्रिकेट खेळतो तेव्हा सुद्धा बेसिक आपण काय म्हणतो, अरे बॉलर चेंज झालाय बरं का, जरा एखादीवर बघून खेळूया किंवा 2 बॉल तरी बघून खेळूया. जसं तुम्ही म्हणालात की ते बॉलिंग चेंज व्हायला पाहिजे, त्याचं मुख्य कारण खरं ते असतं. थोडासा विचार करायला भाग पाडतं बॅटर्सना की आता बॉलर बदललाय, त्याचा रनअप बदललाय, त्याची ॲक्शन बदलली, हातातनं सुटतो तो बॉलचा, त्याचा स्पीड बदलतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग मोठे फटके तुम्हाला मारायला लागतात. त्यामुळे आपण बघतोय की छोटे छोटे स्पेल 2-2 ओव्हर 2-2 ओव्हर 2-2 ओव्हर ते चेंज करून मग बॉलर्स जास्त चेंज केले जातात. तर ही स्ट्रॅटेजी म्हणून योग्य वाटते का सध्याच्या परिस्थितीत? पर्याय नाही आहे. कारण काय आहे माहिती आहे का, कुठल्याच माणसाला तुम्हाला जर का पहिल्या स्पेलमध्ये विकेट मिळाल्या
तर मग एखाद्या बॉलरला 3 ओव्हरचा सुद्धा स्पेल दिला जाऊ शकतो, त्याचा विचार केला जाऊ शकतो. कारण तुम्ही 3 आऊट काढले तर चौथा आणि पाचवा जो महत्त्वाचा बॅट्समन असतो त्याला आऊट काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करण्याचा एकंदर योजना आखू शकता, कारण त्याचा संपूर्ण सामन्यावरती परिणाम होतो. परंतु सुरुवात जर का समोरच्या टीमनी चांगली केली, जर का पहिल्या 6 ओव्हरमध्ये 50-60 रन झालेल्या असल्या, तर मग कुठल्याच बॉलरला 1 किंवा 2 ओव्हरच्या पेक्षा जास्त स्पेल दिला जात नाही. कारण या सगळी गणितं बसवायला लागतात आणि सगळ्यात जास्त विचार असा करायला लागतो की शेवटच्या 5 ओव्हर कोण टाकेल. कारण त्या 5 ओव्हरमध्ये जे काही गणित बदलतं त्याचा भीषण परिणाम हा काय होतो हे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्याने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की या अशासाठी तुम्हाला बुमराह राखून ठेवायला लागतो, तुम्हाला अर्शदीप राखून ठेवायला लागतो, अक्षर पटेलची एखादी ओव्हर राखून ठेवायला लागते आणि ते जर का वरुण चक्रवर्तीची ओव्हर, हे 4 जे मेन बॉलर आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं. त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने बॉलिंग करणं हीच योजना आजकाल T20 क्रिकेटमध्ये रूढ झालेली आहे. आणि महत्त्वाची पण आहे, मला असं वाटतं की त्या जशी ज्याच्या हातात बॉल येतो त्यावेळेस त्याचा जो विचार असतो तो खूप महत्त्वाचा असतो. कारण तो पण नवीन बॉल पहिल्यांदा हातात घेतो, त्या मॅच करता पहिलीच ओव्हर त्याला टाकायची असते, त्यामुळे त्याच्या ॲडजस्टमेंट चालू असतात. पण जसं आपण येऊया भारताच्या बॅटिंगकडे, पण वेस्ट इंडिजबद्दल खास करून इथे आपण बोलूयात की त्यांना ती सवय आहे की आला की द्यायचा. ॲक्शन रिॲक्शन गेम थोडा त्यांच्याकडे जास्त आहे कम्पेअर टू एनी अदर टीम इन दिस वर्ल्ड कप. तर तिथे थोडीशी मुरड त्यांना घालावी लागणार आहे. त्यामुळे हे व्हरायटी ऑफ बॉलर जे आपल्याकडे आहेत त्यांना खूप मदत मिळेल असं मला वाटतंय. येऊयात पुन्हा एकदा लेफ्ट आर्म स्पिन का राईट आर्म स्पिन का दोन्हीही. साधारण आज टीममध्ये कोण व्हाईस कॅप्टन असेल, मागचाच संघच ठेवेल. कारण सूर्यानी म्हटलं आहे की मी मैदानावरती जाईन, मैदानावरती गेल्यानंतर विकेट पाहून कदाचित तुम्ही बरोबर देखील असाल, त्यावेळेस थोडी चर्चा तुमच्यात पण होईल. तर तेव्हाच त्यांनी सांगितले की मी ठरवणारे माझे 11 काय आहेत. पण काय शक्यता वाटते आज दोघंही लेफ्ट आर्म स्पिन आणि राईट आर्म स्पिन? मला नाही वाटत गेल्या मॅचमधला काही बदल होईल, कारण गेल्या मॅच सारखंच हे खेळपट्टी असणार आहे. अर्थातच निलेश, दोन्हीकडची माती वेगळी, हे वेगळं, पण तरीही अंदाज जर का पाहिला तर चेन्नई आणि ईडनच्या विकेटमध्ये खूप बदल असेल मला वाटत नाही. त्यामुळे संघामध्ये सुद्धा खूप बदल होईल असं मला वाटत नाही आहे. कुलदीपला खेळवावं की काय अशी एक शक्यता वाटते, कारण जर का आपली बॅटिंग चमकली तर 8 नंबरपर्यंत बॅटिंग येत नाही. मग तुम्ही एखाद्या बॅट्समनला कमी करणार का? मग दुबेच्या ऐवजी तुम्हाला हे करणार का? तर तो धोका पत्करण्याची आत्ता मानसिकता आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे जो आता ठरलेला आहे की जणू काही क्वार्टर फायनल नाही, ही क्वार्टर फायनल सारखीच मॅच झालेली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघात बदल होईल असं मला तरी आत्ता वाटत नाही. आहे तीच टीम ठेवायला खरं हरकत नाही असं खरंच वाटतंय. आणि तसं व्हावं देखील, कारण ते जेल चांगले झाले तसे वाटतंय. आणि थोडं बघितलं होतं, सगळ्यांनी नोटीस केलं असेल, जराशी नाराजी होती ती कुलदीपवरती दोघेही सिनियर प्लेयरची, कॅप्टनची देखील आणि एक संघ सहकार्याची. म्हणजे मोठा प्लेअर आहे हार्दिक पांड्या, ऑब्विसली मोठं नाव कमवून बसलाय. काहीतरी गडबड त्या दोघांच्या मध्ये तिथे झाली होती, छोटी नाराजी दिसली होती आपल्याला. कदाचित त्याचंच प्रायश्चित्त तो करतोय का काय असं आत्ता तरी वाटतंय. पण बघूया काय होईल. पण हा संघ असा आहे की कोणाला जी चुका होतात ते जागेवरती सांगून मोकळे होतील. ते मागे ठेवणार नाहीत ना, ते हॉटेलमध्ये काय घेऊन जाणार नाही. जो काय विषय आहे तो त्या 60 मीटरच्या आतमध्ये आहे काही नाही. 100%. आणि एक लोकांना खरोखर मला सांगावं असं वाटतं, निलेश, नवरा बायकोचे नातेसंबंध घ्या, घरच्यांचे नातेसंबंध घ्या, तुम्ही व्यवसाय करत असला तर पार्टनरचे नातेसंबंध घ्या, तुम्ही जॉब करत असला तर ऑफिसमधले नातेसंबंध घ्या. चर्चा होत नाही का? वादविवाद होत नाहीत का? मला असं सांग, कोणाच्या घरात होत नाही? माझ्या घरात तर खूप होतात. पण म्हणजे माझ्या घरामध्ये वितुष्ट आहे का? म्हणजे माझ्या घरामध्ये राडा आहे का? अरे बाबांनो, नाही आहे. क्रिकेटमध्ये कित्येक वेळेला या चर्चा होतात, गरमागरमी होते, पण कुणीही खेळाडू ती मनावर घेत नाही. ती निलेश जसं म्हणाला ते सत्य आहे, ती तिथल्या तिथं संपवली जाते. मला एक सांग, दरवेळेला नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करायची का बॉलिंग करायची चर्चा होणारच. म्हणजे काही संघामध्ये दुफळी आहे का? त्यामुळे काहीतरी हार्दिक पांड्याने कुलदीप यादवला हे केलं वगैरे, अहो एवढं नसतं काही. तुम्हाला जेव्हा देशाकरता खेळत असता, मोठ्या मॅच स्पर्धेमध्ये खेळत असता, या गरमागरमीच्या चर्चा या मजेशीर असतात, त्या व्हायलाच पाहिजे.
त्याच्यामध्ये कोणी कोणावरती राग किंवा खार काढत नसतो, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे काही असं काही नाही आहे आणि त्याच्यामुळे कुलदीपवरती काही परिणाम होतो आहे का वगैरे असं नाही आहे. दुर्दैवाने त्याला खेळायला मिळत नाही, कारण टीम फॉर्मेशन आत्ता असं झालेलं आहे की त्याच्यामध्ये बदल हा अभावाने केला जाईल. फारच एखाद्या मॅचला स्पिन फ्रेंडली विकेट असलं तर कदाचित अर्शदीपला एका सामन्यामध्ये जे कुलदीप खेळला तेव्हा अर्शदीपला बाहेर ठेवण्याची वेळ आली. आत्ताच्या याच्यामध्ये जशा खेळपट्ट्या अजून चांगल्या होत जातील, फलंदाजी करता पोषक केल्या जातील, त्यावेळेला फलंदाजींचा विचार करून संघामध्ये जास्त बदल केले जाणार नाहीत असा माझा अंदाज आहे. तसंच व्हायला देखील पाहिजे, कारण जसं मी म्हटलं की हे एकत्र आहेत, एक संघ TEAM. जर तुम्ही याचा लॉंग फॉर्म बघितलात तर तुमच्या लक्षात येईल आम्ही कशाविषयी चर्चा करतोय. पण बॉलिंगविषयी आपण खूप सारं बोललोय. याला पाहिजे अभिषेक शर्मा. नाव बदललं गेलं होतं, नाव बदललं असं खूप होतं नाही सुनंदन, म्हणजे बॉलिवूड आपल्या इतकं जवळ आहे. आपण म्हणतो की A ॲड करा, B काढा, C टाका, नाव मोठं करा, स्पेलिंग बदला. पण इथे तर अख्खं नावच बदललं होतं, अभिषेक शर्मा केलं गेलं होतं. त्याच्यामुळे पहिले 3 सामन्यात, त्याच्यामुळे असं नाही मला म्हणायचं आहे, पण 3 सामन्यामध्ये भोपळा फोडू शकलेला नव्हता. आल्या 50 करून टाकलाय. वेगळाच कॉन्फिडन्स असणार आहे त्याच्याकडे. हळूहळू येतोय, पूर्ण परतलाय असं मी एकदम वल्गना करणार नाही. कारण निलेश, एक लक्षात घे की माणसाचं मन असं आहे की तुम्हाला यश आणि अपयश हे दोन्ही आठवत असतं. तुम्हाला 3 वेळा आपण 0वर आऊट झालो हेही आठवत असतं, एका मॅचला तुम्ही 50 केलं हेही आठवत असतं. हे दोन्ही आठवत असताना त्या दोन्ही गोष्टी 0 करायच्या, ते दरवाजे बंद करायचे. कारण तो जो भाग आहे, तो जो सामन्याचा भाग आहे, तो मागं गेला आहे, ते स्टेशन मागं पडलं आहे. आता नवीन उमेदीने नवीन लेगस्टंप आखून नवीन सामन्याला सामोरं जायचं असतं. हे खेळाडू जे सातत्याने करू शकतात ते मोठे खेळाडू होतात. अभिषेकनी गेल्या सामन्यामध्ये जे तू मस्त वर्णन केलंस की अभिषेक शर्मा हे डोक्यातनं बहुतेक काढलेलं असावं. कारण काय आहे, बाउंड्री मारली तरी 2 रन कमी मिळतात, पण त्याच्यामध्ये धोक्याचा भाग हा कमी होतो. त्याचबरोबर तुम्ही फक्त बॉल फोडायच्या नादाने मारत राहिला तर इनर सर्कलमध्ये बॉल अडवला जातो, तुम्हाला रन मिळत नाही. मागच्या सामन्यामध्ये अभिषेकनी काय केलं, चांगल्या बॉलना जास्त जोरात न मारता टॅप केलं, सिंगल रन्सवरती लक्ष दिलं. पुढ्यात जे पडले त्यांना व्यवस्थित त्याच्या अभिषेक शर्मा स्टाईलमध्ये फटकावूनही काढलं. फक्त हे करत असताना WV रामन नावाचा पूर्वीचा भारताचा खेळाडू, तामिळनाडूचा मोठा खेळाडू आणि त्याच्यापेक्षा अत्यंत हुशार आणि चांगलं निरीक्षण असलेला खेळाडू आहे. हा माझा बॅचमेट होता, म्हणजे आम्ही युनिव्हर्सिटी वगैरे एकमेकांच्या विरुद्ध आम्ही खेळलो होतो. आम्ही अभिषेक शर्माची फलंदाजी जेव्हा बघत होतो तेव्हा तो म्हणला, सुनंदन, हॅव यू नोटीस ही हॅज चेंज्ड हिज बॅट स्विंग. म्हणजे काय, परत मी थोडंसं तुम्हाला समजून सांगतो की त्याचा बॅट झोपाळ्यासारखा खाली यायचा, सटकन बॉल खाली यायचा. पण त्याला संथ वेगाने बॉल टाकला तर मग तो झोपाळा आणि तो हलू आलेला बॉल याचं मेळजोळ व्हायचा नाही. गेल्या सामन्यामध्ये तो जसा बॉलर थोडा थांबून स्लो टाकतोय तसा त्यांनी त्याचा बॅट स्विंगही थोडासा कंट्रोल केला. त्यामुळे चांगल्या बॉलला, पुढं पडलेल्या बॉलला त्यांनी लांबही मारले. जे बॉल स्लो टाकले होते त्याला त्या बॅट स्विंगमध्ये थोडा बदल करून थांबून बाउंड्री लगत जमिनी लगत फटके मारले. चांगल्या बॉलला इवन तटवून नुसते सिंगल्सही काढल्या. हा थोडासा बदल काल मागच्या मॅचला डोकं लढवून त्यांनी केलेलं दिसतोय आणि म्हणून त्याला ते यश मिळालं. हे यश घवघवीत यश आहे का? नाही. अभिषेक शर्माची क्षमता काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय की वेस्ट इंडिजच्या टीममध्ये 2 उत्तम लेफ्ट आर्म स्पिनर्स आहेत, उत्तम. मोतीनी काय गेल्या सामन्यामध्ये मोती पाडले आपण बघितलेलं आहे. त्यामुळे या संघाकडे आपल्याला कमी लेखून चालणार नाही. अभिषेक शर्माला सतत आपल्या खेळामध्ये बदलाचा विचार करून सादर करायला लागेल. एकाच पद्धतीने मी जाणार, एकाच पद्धतीने मी मारत सुटणार, हे करून चालणार नाही. ही IPL नाही आहे, हे इंटरनॅशनल क्रिकेट आहे, हे त्याला आत्ता कळलेलं आहे. पण सुनंदन, पुन्हा एकदा थोडंसं मोतीकडे येऊया. त्या मोत्यांची माळ ही भारतीयांच्या गळ्यात पडणार याच्यात काही शंका नाही आहे मला आज, असं तरी वाटतंय. पण थोडंसं मला बोलायचं पण अभिषेकविषयी. म्हणजे अभिषेकनी ज्या 12 मॅचेसमध्ये आपण सगळे 12 अनबिटन होतं भारताची हिस्ट्री आत्तापर्यंत,
तिथे जी बॅटिंग केली. खरं तुमच्यासारख्या पत्रकारांमुळे, व्हिडिओग्राफर्समुळे, ती टेक्नॉलॉजीमुळे त्याच्यावरती खूप अभ्यास केला त्या बारकाईने लोकांनी आणि म्हणून कदाचित पहिले 3 सामने जे खराब त्याच्याकडे गेले, त्याच्यासाठी गेलेत. तिथे खरं तुमच्यासारख्या पत्रकारांचा हातभार किती असेल असं वाटतंय? हातभारापेक्षा असतं काय माहितीये का, आजकाल काथ्याकूट खूप केला जातो. कॉम्प्युटर अनालिस्ट असतो, तुला आणि मला माहिती आहे. सगळं ते काढून देतात की याचे कुठल्या भागामध्ये शॉट मारले जातात, कुठल्या बॉलला तो कसा रिॲक्ट करतो, किती प्रमाणात रिॲक्ट करतो. हे करून योजना आखून मग फील्ड अरेंजमेंट केली जाते आणि कधी कधी त्या जाळ्यामध्ये फलंदाज पकडला जातो. पहिल्या ज्या 0-0-0चा जो पाडा झाला त्यावेळेला तो त्या जाळ्यात सापडला आणि त्याच्याही पेक्षा मी अगोदर म्हणलं त्याप्रमाणे प्रत्येक बॉलला बाउंड्री आणि सिक्सर होऊ शकत नाही. बॉल वाया न घालवता तुम्ही स्ट्राईक रोटेट केला तर फील्ड अरेंजमेंट बदलायला लागते. बॉलरला राईट हँडर लेफ्ट हँडरचे बदल डोक्यात घालून बॉलिंग करायला लागते. या अडचणीत बॉलिंग साईडला सापडवणं याच्यामध्ये हुशारी आहे. अहंकार बाजूला ठेवून मी प्रत्येक बॉलला बाउंड्री किंवा सिक्सर मारेन याची गरज नाही आहे, हे अभिषेकला कळलंय. म्हणून बदललेला अभिषेक गेल्या मॅचमध्ये दिसला. आणि मला असं वाटतंय ना की आपल्याकडे ऑप्शन्स खूप आहेत. IPL जशी झाली आहे 12, 13, 14, 15 वर्ष, त्यामुळे ऑप्शन्स खूप आहेत. तर असं काहीतरी करायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं की एखादी मोठी टुर्नामेंट जशी ICC इव्हेंट्स आपण घेऊया, त्याला जर तुम्ही सामोरं जाताय त्याच्या अगोदरच काही एखादी बायलॅटरल असेल सिरीज, त्यामध्ये ऑब्व्हियसली या मुलांना प्रॅक्टिस पाहिजे. पण असे फलंदाज ना थोडेसे असे लपून ठेवला पाहिजेत, ते पांघरुणा खालीच ठेवले पाहिजेत. कमी मॅचेस त्यांना कदाचित द्यायला पाहिजे किंवा एखादा तुमचा मिस्ट्री बॉलर असेल त्याला कमी सामने खेळा. मॅच फिटनेस पाहिजे, येस मॅच फिटनेस तुम्हाला त्याची गरज असते. पण असं थोडंसं आता एक ही पण स्ट्रॅटेजीचा भाग होऊ शकतो का याच्या पुढे? थोडंसं कठीण आहे, कारण तुला सांगतो कुठलाही खेळाडू एका लईमध्ये बॅटिंग करू इच्छित असतो. त्यामुळे मोठ्या मॅचेस म्हणजे तो स्थानिक टुर्नामेंटचा नाही, परंतु इंटरनॅशनल मॅचेस खेळण्यापासून तो लांब राहू शकतच नाही. हात शिवशिवत असतात त्याचे बॅटिंग किंवा बॉलिंग करायला आणि सतत आपण त्या मॅच सिच्युएशनमध्ये मॅचच्या झोनमध्ये राहणं ते पसंत करत असतात. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी बुमराच्या बाबतीत लागू केली जाते. आपण बऱ्याचशा वेळेला पाहिलं की त्याची मिस्ट्री जी आहे ती राखून ठेवली जाते. परंतु फलंदाजाच्या बाबतीत मात्र लय महत्त्वाची असते. गंमत कशी आहे बघ निलेश, एक वाईट काळ सूर्यकुमार यादवचा सुद्धा आला की काही केल्या त्याच्या धावा होत नव्हत्या. तो खेळत राहिला, मेहनत करत राहिला आणि नंतर त्याला हळूहळू आता फलंदाजी चांगली जमायला लागलेली आहे. त्यामुळे हा रिदम पकडणं हे फलंदाजासाठी गोलंदाजासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे इंटरनॅशनल मॅचेस कुणी याच्यासाठी सोडेल तर फक्त बुमरा. त्याच्याचकडनं अपेक्षा ठेवू शकतो. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गोलंदाजी थोडीशी वीक आहे वेस्ट इंडिजची, हे जगजाहीर आहे. साऊथ आफ्रिकाने फक्त 1 विकेट त्यांची गमावली होती आणि तो सामना खिशात घातला होता आणि तोही मोठी धावसंख्या चेस करत होते. मोठा रन चेस त्यांच्यासमोर होता. त्यामुळे असं वाटतंय कुठेतरी की हो, हे लोक 200 करू शकतील का, तर करू शकतील. 250 पर्यंत ओके पोचण्याची शक्यता आहे, पण ते डिफेंड करू शकतील का, हा मोठा मुद्दा आहे. अंडर प्रेशर त्यांचे मला वाटत नाही बॉलर्स टिकाव धरत आहेत. हा योग्य मुद्दा आहे तुझा. खास करून तू दक्षिण आफ्रिकेचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये निलेश एक महत्त्वाचा मुद्दा हा राहिला आहे की माक्रम आणि डिकॉकनी सुरुवात जबरदस्त करून दिली होती. ही सुरुवात जर का भारताची जबरदस्त झाली तर सगळे प्रश्न एकदम मागे पडतील. गेल्या सामन्यामध्ये दणका सुरुवात झाली नाही, 48 रन्सवरती पहिली विकेट गेली तरी आपण गाठलं कुठलं स्टेशन हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगोदरच्या मॅचेसमध्ये आपल्या धावा का झाल्या नाहीत, ओपनिंगला 0-0-0 चालू होतं रे, काही अर्थच नाही त्याला. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध चांगली सुरुवात जर का झाली तर मग पहिली बॅटिंग असू देत किंवा आपण धावांचा पाठलाग करत असू देत, अडचण येणारच नाही, कारण तेवढी फायर पॉवर आपल्या बॅटिंगमध्ये आहे. नक्कीच आहे. आणि इथे मला वाटतं थोडीशी स्टॅबिलिटी येईल. मागचा मॅचचा जो आपला नंबर्स होते, मुलांच्या बॅटिंगला जायचे, संजू आला, त्यामुळे तिथे थोडंसं सेटल झालं असं मला वाटतंय. पण संजूची बॅटिंग जर तुम्ही अगदी जवळनं पाहाल, त्याची ट्रिगर मुवमेंट म्हणजे टेक्निकल गोष्ट आहे, मी बोलतोय ज्यांना जे खेळलेत त्यांना कदाचित जास्त लवकर समजेल, ज्यांना माहिती नाही त्यांना थोडं आपण एक्सप्लेन करूया. ट्रिगर मुवमेंट म्हणजे गोलंदाज ज्यावेळेस अंपायरपाशी येतो आणि ती जंप घेतो, सगळेजण घेतात असं नाही, पण अंपायरच्या तिथे आल्यानंतर तुमची एक रिॲक्शन असते, त्या ॲक्शन करता की तुम्ही काय तयारी दाखवणार आहेत. तर संजूचा डावा पाय पुढे जातो, जेवढा पुढे जातो तेवढाच मागे देखील येतो. त्यामुळे ते पदल आलित्य, ज्याला मराठीमध्ये एक अगदी छान शब्द आहे, तो आवडतो बऱ्याच लोकांना, तर त्याचं ते फुटवर्क खूप वेगळं आहे.
पण हे फुटवर्क कधी होतं तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळेस त्याच्या योग्यतेचं ते विकेट असतं. त्याला तो ॲक्शन रिॲक्शनचा गेम आवडतो आणि जर विकेटनी त्याला साथ दिली तर संजूला आउट करणं कोणाचंही भल्याभल्यांचं काम नाहीये. पण त्या विकेटला रीड करण्याकरता थोडा वेळ द्यायला लागतो, जो T20मध्ये सुरेंद्रन अजिबातच देता येत नाही. त्यामुळे संजूचे जी आहे त्यांनी तसंच ॲक्शन रिॲक्शन चालू ठेवावं. पण समोर पण रन्स येत आहेत. समोर अभि सिक्स, सगळे सिक्स मारायचा प्रयत्न करतोय. तर दोघेही एक पॅटर्नचे बॅटर्स समोर येतात. त्याच्यावरती खूप काथाकूट झाला ज्यावेळेस 3-0 वरती अभिषेक जात होता मैदानात, परत मैदानातनं बाहेर, की एकाने थांबावं का, एकाने मारावं का दोघांनी मारावं. तर T20मध्ये तुमच्याकडे 10 बॅटर्स आहेत. आपल्या भारताच्या टीममध्ये 9 नंबरपर्यंत बॅटिंग आहे, असं अगदी आपण छाती ठोकपणे सांगू शकतो. तर त्यावेळेस जे चाललंय तेच घडू देऊयात. जास्त बदल केले जाणार नाही. त्याचं कारण असं आहे की जे तू म्हणतोय, संजू सॅमसन एक पाऊल पुढे जातो आणि जवळजवळ 2 पावलं ट्रिगर मुवमेंटमध्ये मागे येतो. कित्येक जण क्रीजच्या पुढे उभे राहतात आणि आक्रमण करू इच्छितात. संजू सॅमसनचं ते वेगळं आहे. त्याचं कारण एवढासा जरी बॉल शॉर्ट पडला तरी तो मिड ऑनपासनं, मी पुल म्हणतोय, मिड ऑनपासनं तो स्क्वेअर लेगपर्यंत कुठेही तो बॉल मारू शकतो. ही गोष्ट त्याची खासियत आहे आणि म्हणून त्याला बॉलिंग टाकणं अवघड होतं. याच्यामध्ये स्ट्राईक त्यांनी गेल्या मॅचमध्ये त्यांनी घेतला. अभिषेक शर्मा समोर उभा होता. या सगळ्या गोष्टींनी जर का सुरुवातीपासनं फलंदाजीला लय सापडली तर नंतर मग एक पाया जर का मिळाला, बऱ्यापैकी सुरुवातीचा पाया मिळाला, तर त्या पायावरती मोठी इमारत उभी राहिली जाऊ शकते. आणि हा जो बदल केला गेला राईट हँडर लेफ्ट हँडरचा, तो मला वाटतं बऱ्यापैकी वर्क झालेला आहे. संजू सॅमसननी जसं म्हणलं तसं केल्या 23-24 धावा, 48 धावांची सुरुवात झाली. त्याच्यानंतर ईशान किशननी 33 धावा केल्या. अजून एक गोष्ट या T20 क्रिकेटमध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे, स्ट्राईक रेटची गोष्ट महत्त्वाची. नंतर हाफ सेंचुरी किती केली महत्त्वाचं नाही, कोणीतरी 30 धावा जरी केल्या आणि त्या जर का 13, 14, 15 बॉलमध्ये केल्या तर त्यांनी त्याचा रोल प्ले केला असं समजलं जातं. सगळ्यांनी मिळून धावसंख्या 200च्या आसपास नेली की गोष्ट बरोबर होते. त्यामुळे कोण किती मोठी धावसंख्या करतंय, अर्धशतक करतंय का, याला महत्त्व नाही. त्यामुळे आपल्याकडे जे बॅट्समन आहेत त्या प्रत्येकाने मिळून 10-15 फटाके फोडावेत, मोकळं व्हावं. त्याचा परिणाम दणक्यातच होणार आहे. अगदी खरं आहे. आलेला बॉल लांब मारायचा प्रयत्न करा. बॅटर्स आपल्याकडे खूप आहेत. 20 ओव्हर येतो, त्यामध्ये 6 बॉल, 120 बॉल. 120 बॉल वाटून जरी घेतले ना, कॅल्क्युलेटरची पण गरज नाही. प्रत्येकाच्या नशिबी 8-8, 10-10 बॉल येतील, तिथे सामना संपणार आहे. पण बॉलिंगकडे द्यायला पाहिजे. शेफर्ड, रुमार शेफर्डकडे नवीन बॉल जातो. त्यानंतर होल्डर आणि जोसेफ हे दोघंच चांगली बॉलिंग टाकतात, कारण त्यांच्याकडे ते बोटं फिरवायची ताकद आहे. नवीन बॉल वेस्ट इंडिजकडे चांगला वापरला जात नाही असं मला तरी वाटतंय. ते सगळे जे बॉलर आहेत ना, त्या बॉलरची एका पद्धतीनेच बॉलिंग टाकायची पद्धत आहे. त्यातला जेसन होल्डरच अनुभवी थोडासा आहे आणि तो जरा वेगळी बॉलिंग टाकतो. रोमारियो शेफर्ड किंवा जोसेफ जे आहेत ते एका पद्धतीने बॉलिंग करतात, म्हणून त्यांचा बॉलिंग तेवढं परिणामकारक राहत नाही. पण या सगळ्यांकडे जर का तू पाहिलं तर दुबेसारखं नाही आहे, खरं अष्टपैलुत्व आहे त्यांच्याकडे. ते बॉलिंग कसं करतात, तसं जेसन होल्डरनी गेल्या मॅचमध्ये बॅटिंग कशी केली आहे आपण बघितलं पाहिजे. तो परिणाम साधण्याची जी क्षमता त्यांच्या खेळाडूंमध्ये आहे, ती नॅचरल ऑलराऊंडर ॲबिलिटी ज्याला म्हणतात तशी त्यांच्याकडे. अनुभवाच्या बाबतीतही हे लोक अजिबात कमी नाही आहेत. त्याचं कारण जगभर हे लोक T20 सामने सातत्याने वर्षभर खेळत असतात. त्यामुळे भारतीय संघाला जेवढा T20चा अनुभव आहे त्याच्यापेक्षा काकणभर जास्त अनुभव हा वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आहे, हे विसरून चालणार नाही. आणि नंतर 2 लेफ्ट आर्म स्पिनर आहेत, त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे याच्यामुळे त्यांची बॉलिंग एकदम कमजोर वाटत नाही मला. मी एकदा बायलॅटरल सिरीजमध्ये जेसन ज्यावेळेस कॅप्टन होता त्यावेळेस त्याशी बोललो होतो. तो म्हटला, मला खरं मी आहे बॉलर, यस नवीन बॉल टाकतो, कॅप्टन आहे मी वेस्ट इंडिजचा, पण मला बॅटिंग जास्त पसंत आहे, असंच त्याचं म्हणणं होतं. कारण विचारला तो म्हणतो कमी पळायला लागतं, त्यामुळे मला बॅटिंग जास्त हे आहे. म्हटलं, अरे धावून रन्स काढतो ना, म्हणजे मी नाही त्याच्यात विश्वास करत, मी लांब लांब देतो, त्यामुळे त्याला बॅटिंग जास्त आवडते. पण स्पिनचा विषय आपल्याला इथे घ्यावाच लागेल, कारण भारतामध्ये सामने चालू आहेत. आता जवळपास आपण मार्चकडे म्हणजे येतच आहोत, सुरू होणारच आहे 1-2 दिवसात. तर त्यामुळे तसं बघायला गेलं तर उन्हाळा भारतामध्ये आलेला आहे. कलकत्त्यात काय आहे, कशी परिस्थिती, थंड आहे, गरम आहे? थोडी हवा अजून बरी आहे.
सकाळ संध्याकाळची हवा अजून किंचित गारसर आहे. म्हणजे जर का तू कलकत्त्याला आलेला आहेस किंवा चेन्नईला गेलेला असशील, उकडून हैराण होतो रे माणूस. उभ्या उभ्या घामाच्या धारा लागतात. घामाच्या ती धारा. परिस्थिती अजून नाही आहे. अजूनही हवा बऱ्यापैकी बरी आहे. आणि आहे काय, या थंड हवेमुळे अगदी म्हणजे समुद्र किंवा नदीचं पाणी हे इडन गार्डनपासून खूप लांब नाही आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा एक बारीक इफेक्ट जो आपल्याला पटकन कळणार नाही. अजून एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला पाहिजे. अहमदाबादचं स्टेडियम हे असं मोठं आहे आणि इडन गार्डन हे असं मोठं आहे. हम्म. हे आकारासाठी दाखवा आईस्क्रीमच्या कोन सारखं आहे, वरती बाहेर आहे. त्यामुळे किंवा बशी जशी असेल, पातेलं जसं असेल तशा टाईपचं आहे. कारण हे बंदिस्त नाही आहे, असं आहे. त्यामुळे हवा चारी बाजूनी खेळायला थोडी मदत होते. म्हणून हवा आत्ता तरी संध्याकाळची हवा ज्या वेळेला मॅच असणार आहे बरी असेल. पण सूर्याला आवडेल नाही ती मोत्याची माळ गळ्यात घालायला, या रॉस्टनी मारलेला प्रत्येक बॉल त्याला चेस करायला आवडेल. त्यामुळे सूर्या हा बॉलपर्यंत जाणार आहे, चेस होईल आणि माळा गळ्यात पडतील. याच्याबद्दल काही द्विमत मला वाटतं असायला नको. नाही नाही नाही, त्या बॅटिंग फर्स्ट बॅटिंग सेकंड ही गोष्ट आता लोकांनी डोक्यातनं काढून टाकलेली आहे. कारण त्या गोष्टी आपल्या हातात नाही. टॉस जिंकणं हारणं आपल्या हातात नाही. त्यामुळे जरी कोणी अगदी नाणेफेक जिंकून पहिल्याला आपल्या बॅटिंग दिली तरी गेल्या मॅचमध्ये आपण 250 रन्स केल्या, मॅच खलास. त्यामुळे या गोष्टींचा विचार न करता तुम्हाला जे करायला मिळेल ते कसं करायचं, योजना सगळेजण आखतात. त्याचा पाठपुरावा करणं जमलं पाहिजे. अगदी खरं आहे. माझ्या ठाई चांगला कॅप्टन कोण आहे मी सांगू का सुनंदन? ठरवतात, जसं आपण म्हणतो की योजना आखायच्यात, आत चर्चा होते, हर्डल होतं, त्यामध्ये ठरवलं जातं आणि टॉस झाल्यानंतर जे नशिबी पडेल माईकवरती तेच सांगायचं की मला हेच पाहिजे होतं. भले तुम्हाला ते नको असेल तरी पण ते सांगणं जो आहे ना ठमकावून, की हो मला आज बॉलिंगच करायची होती, हो मला बॅटिंगच करायची होती, आणि त्यात कॉन्फिडन्स जो दिसतो ना, त्याने जे बाहेर 10-12 जण उभी असतात ना तुमच्या टीमची, त्यांचं पण मॉरल बूस्ट होतं नाही का? 100%. त्यामुळे खेळाडू या बाबतीत मानसिकदृष्ट्या प्रचंड कणखर झालेले आहेत, प्रचंड. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा खरोखर फरक पडत नाही. बॅटिंग येऊ देत किंवा बॉलिंग, दोन्हीसाठी तेवढ्याच तयारीने आपले खेळाडू सज्ज राहिलेले असतात. हे टॉसच्या वेळेला मी बघितलेलं आहे. एक खरंच दुःखद बातमी आहे आपल्या सगळ्यांकरती, सर्व भारतीयांकरता ती नक्कीच आहे. रिंकू सिंगचे वडील राहिले नाहीत, त्यांचं निधन झालं आहे. तर तो असेल असं वाटतंय का? शक्यता थोडीशी धूसर आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो कलकत्त्यात येऊन दाखल होणार आहे. आणि निलेश, खूप सामान्य वाचक, सामान्य दर्शक हे उचलली जीभ लावली टाळ्याला अशा टाईपची बरीचशी काय विधानं करत असतात. यांची लायकी नाही खेळायची, यांना काढून टाका, यांना फक्त पैसे पाहिजे, त्यांना देशासाठी खेळायचं नाही आहे. पूर्वीच्या काळात 25 रुपये मिळायचे, आता इतके कोटी रुपये मिळतात. सगळ्या मॅचेस फिक्स असतात, यांना फक्त IPL खेळायचं असतं. वाटेल त्या गोष्टी बोलत असतात. परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे खेळाडू मानसिकदृष्ट्या किती कणखर असतात याचं हे उदाहरण आहे. सचिन तेंडुलकर 1999-2000च्या वर्ल्ड कपच्या वेळेला त्याचे वडील गेले. तो इंग्लंडहून भारतात आला, अंत्यसंस्कार केले आणि मॅच खेळायला परत गेलेला होता. डोळे बटाट्यासारखे सुजलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी त्यावेळेला मॅच खेळून भारतीय संघाला जिंकण्यासाठी मदत केलेली होती. विराट कोहलीची तीच कथा आहे. वडील गेलेले असताना, त्यांचं शव घरी असताना हा दिल्लीची रणजी ट्रॉफी खेळला, मॅच वाचवली आणि परत जाऊन त्याने अंत्यसंस्कार केले. रिंकू सिंगची तीच गोष्ट आहे की त्याच्या वडिलांना 4th स्टेज कॅन्सर एकदम डिटेक्ट झाला. तो जाऊन भेटून आला, परत तो चेन्नईला हजर होता आणि आत्तासुद्धा तो गेलाय परत अंत्यसंस्कार करून. माझ्या माहितीप्रमाणे तो कलकत्त्याला परत येतोय. सगळ्या या गोष्टी सोप्या नसतात. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे खेळाडू जेव्हा भारतीय संघासाठी खेळतात, काय तन्मयतेने खेळतात. यश अपयश कोणाच्या हातात नाही आहे. जर त्यांनी खराब खेळ केला, टीका व्हायलाच पाहिजे, सणकून टीका व्हायला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही उचलली जीभ लावली टाळ्याला करता, तेव्हा मला जरा वाईट वाटतं आणि या गोष्टी लक्षात घेतल्या जात नाही. याचा खेद होतो की हे खेळाडू भारतासाठी खेळत असताना काय विचारांनी, कित्येक जी त्याग असतात ते किती सहजतेने करतात. त्यामुळे रिंकू सिंगच्या मागे संपूर्ण संघ उभा आहे आणि मी म्हणेन की त्याच्या वडिलांच्या मृत्यूआत्म्याला शांती लाभो एवढीच आपण प्रार्थना करू शकतो. पण परत एकदा सांगतो, माझ्या माहितीप्रमाणे तो कलकत्त्यात येऊन दाखल होणार आहे.
वा, ग्रेट. म्हणजे दोन हात तिसरं मस्तक आहे त्याच्यासमोर. खरं तुम्ही योग्य सांगितलं की हे लोक जे बोलणारे आहेत किंवा लिहिणारे आहेत, तर त्यांचे आत्या मामा काका त्यांच्या वडिलांची त्यांच्या आजोबांचे पणजोबांना जर ॲडमिट जरी केलं तरी ऑफिसमध्ये सुट्ट्या मारणारे हीच लोक आहेत. ह्याचे ते वडील त्या दिवशी हे झालंय ते तुम्हाला कळलंय, पण त्याच्या अगोदर 4 दिवस तर काहीतरी घडत असेल, ॲडमिट झाले असतील, किंवा तुम्ही जर तुमच्या घरात नाहीत आणि फोन आला की बाबा कोणतरी पडलंय, तरी तुमच्यामध्ये काय घडत असतं, तुम्हाला धावपळ असते घरी निलेश, जायची. सिराजचं सुद्धा मी उदाहरण द्यायचं राहिलं माझं. सिराजचं सुद्धा वडिलांचं स्वप्न होतं की मोहम्मद सिराजनी भारतासाठी खेळावं आणि टेस्ट क्रिकेट खेळावं. जेव्हा त्याचं टेस्ट क्रिकेटचं पदार्पण होत होतं ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हा त्याचे वडील गेलेले होते. त्याला अंत्यसंस्कारांना सुद्धा हजर राहता आलेलं नव्हतं. या गोष्टी, ही दुःख पचवण्याची ताकद या खेळाडूंमधनं कुठनं येते मला माहीत नाही, परंतु या गोष्टींचं भान आपण ठेवलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदी खरं आहे. त्याच्या मागचा त्याग दिसत नाही. त्यांना येणारे पैसे किंवा त्यांनी जे ब्रँड त्यांच्या मागे धावतायत ते फक्त लोकांना दिसतं. एक खरंच दुःखद घटना आहे आणि ह्याचा फरक पूर्ण टीमवरती नक्कीच पडतो बरं का. कारण ज्यावेळेस तो समोर असतो त्यावेळेस तुम्ही जोक मारू शकत नाही, तुम्हाला थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात, तुम्ही तेवढं खुलके त्याच्याशी बोलू शकत नाही. त्यामुळे अख्ख्या टीमलाच थोडं शेलमध्ये जाते टीम, नाही का? होणार, परिणाम होणारच. कारण संघातला खेळाडू हा तुमचा सहकारी नसतो रे, तो तुमचा नातेवाईक झालेला असतो. तुम्ही एखाद्या टीममध्ये जेव्हा खेळता, तुमची क्लबची जरी निलेश टीम असली तरी तू त्याला सहकारी मानतोस का तुझ्या नातेवाईकाच्या पेक्षा मोठा मित्र तो तुझा झालेला असतो? हे एकदा विचार करून बघ. म्हणजे कसं कळतं आपल्याला की आज रिंकू सिंगच्या मागं संपूर्ण संघ उभा आहे. मी याच्याकरता म्हणतोय की त्याच्यावर कोसळलेल्या आभाळाची पूर्ण कल्पना संघातल्या सहकाऱ्यांना आहे. आणि मी तुला अगदी 100% खात्री सांगतो की जेव्हा तो कलकत्त्याला परत येईल तेव्हा अख्खा संघ त्याच्या सोबत उभा असेल. अगदी खरं आहे. ते व्हायलाच पाहिजे आणि ते घडणार, आणि खास करून भारताच्या संघात तर हे नक्कीच घडेल. तर ऑल टुगेदर मॅच जबरदस्त होणार आहे, त्याबद्दल वादच नाही आहे. पाहूयात पुढे काय काय घडतंय आणि कसं कसं घडतंय. मला वाटतं आपल्याला चर्चा पुन्हा करावा लागणारच आहे ती सेमीफायनलसाठी. ह्या मॅचची तर करतोच आहे आपण, पण सेमीफायनलसाठी पुन्हा एकदा आपण एकत्र येणार आहोत. म्हणजे तो कॉन्फिडन्स माझ्यात तरी आहे की भारत सेमीफायनलला पोचणार. पण मिळणार आहे उद्याला उत्तर आपल्याला. थोडं त्याच्या अगोदर आजचा पण सामना जो आहे तो देखील पाहायचा आहे. पाकिस्तानचं काय घडतंय, सुरुवात आपण तिथनंच केली होती की पाकिस्तानला जर ते आहे दुसऱ्याच्या भरोशावरती राहावं लागतंय, पण जर आलं पाकिस्तान आपल्या समोर तर सुनंदन पाहायला मजा येईल ना. नाही नाही, काही नको, आपल्या समोर वगैरे येण्याची काही गरज नाही. त्याचं कारण असं आहे की आपली आणि त्यांची लढत ही होण्याची शक्यता, ते पोचले तरी फार कमी आहे. पहिल्यांदा त्यांना एक अडथळा पार करायचा आहे. त्यांच्यासाठी जेवढा मोठा अडथळा आहे त्याच्यापेक्षा मोठा अडथळा भारतासमोर उभा आहे. कारण आपलं लक्ष आपल्या संघावरती केंद्रित झालं आहे, तेच बरोबर आहे. त्यामुळे पाकिस्तान येणार नाही येणार याच्यापेक्षाही रविवारच्या सामन्यामध्ये भारतीय संघ योग्य कामगिरी कशी करते याच्याकडे माझं लक्ष आहे. यस, खूप गप्पा झाल्या, खूप गोष्टी समजल्या. तुम्ही देखील थोडे थोडे एक्सपर्ट होताय सुनंदन लेलेंच्या बरोबर बसून त्यांच्या गोष्टी ऐकून. त्यामुळे त्यांची ती गुरुदक्षिणा तुम्ही देणं बनताय. हा, लाईक्स शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा कार्यक्रम पाहत राहा. पण भारताचा आलेख हा चढता गेलेला आहे. मध्ये थोडंसं स्पीड ब्रेकर्स येणार, बंपर्स येणार, आणि त्याची गरज पण आहे. ते येऊन गेलेत असं मी म्हणेन. आता इथनं प्रवास हा सुखकर आणि एकदम धडाडीचा असणार आहे आणि कॉन्फिडन्सनी भरून असणार आहे असं समजूयात. तर वाटतंय सुनंदन की भारत ही बाजी तर मारेल आणि अशीच ही गाडी पुढे नेईल आणि कदाचित होऊ शकेल पहिला संघ ज्यांनी स्वतःच्या घरात ती ट्रॉफीला हात लावेल आणि लागोपाठ दुसऱ्यांदा पण घेईल. बघूया काय होतं या सामन्यामध्ये. भेटूयात पुढच्या सामना करता. तोपर्यंत काळजी घ्या.